नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण दोन वेगवेगळ्या टेस्टी रेसिपीज बनवतोय। तर इथे मी 6 टोमॅटो घेतलेत, 1 बीट घेतले आणि 2 गाजर घेतलेत। आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर चिरून घ्यायचं। तर इथे मी गाजर आणि बीट सोलून घेतलं, धुतल्यानंतर सोलून घेतलं आणि याचे तुकडे करून घेतलेत आणि टोमॅटो धुवून मी इथे तुकडे करून घेतले। आता हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तूप घालायचे, साजूक तूप आहे। तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। तर 3 ते 4 काळी मिरीचे दाणे, 4 लवंगा, थोडीशी दालचिनी घेतली आहे। तुमच्याकडे जर तमालपत्र असेल तर इथे 1 तमालपत्र घाला, माझ्याकडे नव्हतं तर मी इथे नाही घातलं आहे। आता यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं आलं घालायचं। आलं तुकडे करून घातले। तेलावरती हे परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं हे परतल्यानंतर यामध्ये बीट, गाजर आणि टोमॅटो घालायचे। टोमॅटो इथे अशी लाल घ्यायचे म्हणजे आपण जे सूप बनवतोय त्याला रंग छान येईल। आता हे सगळं तुपावरती परतून घ्यायचं 1 मिनिट। व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचे आणि आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे शिजवून घ्यायचे। तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा करू शकता। 2 शिट्या काढल्या की अगदी व्यवस्थित हे शिजतं। आता ही कढई आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि सूप बरोबरच आज आपण तवा मसाला टोस्ट बनवणार आहोत। तर त्याचं स्टफिंग तयार करूया। तर यासाठी इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवते। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलंय। जिरं छान तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा घेतला इथे मी आणि आता हा कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ सुद्धा घातले। कांदा इथे छान गोल्डन ब्राऊन झालाय। आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलाय। याबरोबरच इथे आता बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। यानंतर 2 चमचे स्वीट कॉर्नचे दाणे घातलेत आणि 1 गाजर किसून यामध्ये घातले। आता हे सगळं परतून घ्यायचं आहे। खूप मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे। तर कधी तुम्हाला डिनरसाठी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर हे सूप आणि तवा मसाला टोस्ट तुम्ही बनवू शकता। यावरती झाकण ठेवून मी हे 2 मिनिटं शिजवून घेतलं। सगळ्या भाज्या छान सॉफ्ट झाल्यात। आता यामध्ये आपण मसाले घालूया। इथे मी पाव चमचा हळद घातली, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं। यानंतर पाव चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घातली आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलाय। यामुळे आपलं जे स्टफिंग आहे मस्त चटपटीत असं तयार होईल। हे सगळं आता परतून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप घालायचे। तर हे मस्त आपलं स्टफिंग तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। मिक्स करूया आणि हे बाजूला ठेवूया आणि आपण जे टोमॅटो, गाजर आणि बीट शिजवून घेतलं होतं ते सुद्धा थंड झालं इथे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। छोट्या भांड्यात करत असाल तर 2 बॅचेसमध्ये वाटून घ्या। हे अगदी बारीक असं वाटून घेतलं। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे।
तर इथे या चाळणीमध्ये मी असं हे गाळून घेते आणि यामध्ये तुम्ही गरजेप्रमाणे पाणीसुद्धा घालू शकता। मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे। तर हे असं मी सगळं हे गाळून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा मी यामध्ये काढून घेतलं आहे। आता इथे गॅसवरती मी पुन्हा कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये मी 1 चमचा तूप घातलं। आता हे सगळं यामध्ये काढून घ्यायचं आहे। बाउलमध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। आता याला आपल्याला उकळी काढायची आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं, त्याबरोबरच 1 चमचा साखरसुद्धा घातली। साखरेमुळे याचा आंबटपणा बॅलन्स व्हायला मदत होईल आणि आता याला उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर गॅस बंद केला मी आणि 1 चमचा लिंबाचा रस घातला। तर हे मस्त आपलं सूप तयार आहे। टोमॅटो, बीट आणि गाजराचं हे सूप आहे आणि अगदी पौष्टिक असं आहे आणि चवीला तर खूपच मस्त लागतं। यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरसुद्धा घातलेलं नाही आहे। आता आपण तवा मसाला टोस्ट तयार करूया। तर इथे मी एक ब्राऊन ब्रेड घेतला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड घेऊ शकता। हा आता आपल्याला छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे। इथे मी बटर लावून दोन्ही बाजूने भाजून घेते, छान क्रिस्पी करून घेते। ब्रेड भाजल्यानंतर यावरती अशी हिरवी चटणी लावायची आहे। हिरवी चटणी जर नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप लावू शकता, शेजवान चटणी लावू शकता। आता जे आपण स्टफिंग तयार करून ठेवलं होतं ते यावरती पसरवून घ्यायचं आहे। वरून चीज घालायचे किसून। यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि चीज मेल्ट होईपर्यंत आपण हे भाजून घेऊया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे म्हणजे ब्रेड खालून करपणार नाही। तरी ते पहा लगेचच चीज मेल्ट झालं आहे, काढून घेऊया। तर आपलं सूप तयार आहे, त्याबरोबरच हे तवा मसाला टोस्टसुद्धा तयार आहे। इथे आपण सर्व करूया। तर ही मस्त अशी रेसिपी तयार आहे। अगदी पौष्टिक असं सूप आहे आणि त्याबरोबर आपण तवा मसाला टोस्ट बनवला आहे, खूपच चमचमीत असा। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। मुलांसाठी तुम्ही हे पौष्टिक असं सूप नक्की बनवून पहा। त्याचबरोबर हा मसाला टोस्टसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह। तोपर्यंत धन्यवाद।